नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपला एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. सकाळचा टाइम झालाय. मौसम खूप बढिया झाला मित्रांनो. आज गाडी पण खूप जास्त आहे. टायमिंग झालाय बघू शकता तुम्ही 8:08 आणि किलोमीटर 0 केला आपण आणि सीएनजी पण फिल केलं. तर बघूया, आज आहे तारीख 31. आज आहे तारीख 31 आणि आज जे आहे ना माझं जे आहे ना शुक्रवार आहे. काल गुरुवार होतं. काल गुरुवार आपली चांगली अर्निंग झाली. आज बघू किती अर्निंग होते. काल आपण चांगला धंदा वगैरे केला होतं. तर मी तुम्हाला मगाशी लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल, कारण की मी शेवटी अपडेट दिलं होतं. 7-7:30 वाजता कामाला यायलाच 1 तास लागतो लगभग, आणि जेवण वगैरे डब्बा गिब्बा आणि सीएनजी वगैरे भरून तर आलोय मी सध्या. तर गाडी आता हाय वेटिंगला खूप सारे. बघू आपल्याला किती वाजता ट्रिप असते ना आपण आज किती अर्निंग करू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आज होणार आहे बाहुबली द एपिक रिलीज. तर बघूया, जर भेटला टाइम तर जाऊ आपण, जर नाही भेटला तर नाही कॅन्सल करू. आणि थांबा पण आलंय, आपल्याला पिक्चर बघायचा असं तो शॉकच आहे. तर बघू, जर टाइम भेटला तर आपण जाऊ, जर नाही भेटला तर आपण कंटिन्यू राईड करू. कारण की समोर गाडीचा हप्ता पण यायला लागलाय. दिवाळीच्या सुट्टीमुळे आपण खर्च पण खूप जास्त झालाय. तर बघूया आज किती अर्निंग करू आणि आज किती काम होईल म्हणून. तर टाइम बघा 9:54. आपण आहे वाघोली इथे कस्टमरला पिकअप करायला आलो. हे बिल्डिंग आहे आणि कस्टमर येते म्हणते 2 मिनिटांमध्ये. कस्टमर सोबत बोलणं झालं होतं. ही ट्रिप आहे कोंडवा बुद्रुकची, कोंडवाचं, आणि फेअर मस्त देते, काफी चांगलं देते. कस्टमर येते आणि 25 किलोमीटर आहे. 1 तास 22 मिनिटं काहीतरी दाखवत आहे, कारण की हडपसरवरून जावं लागते मुंडवाला रोडला. असं तर ट्रॅफिक असतोच तिथं, पण ट्रॅफिक असेल माझ्या हिशोबाने आणि थोडंफार वाघोलीने हिशोबानं असेल. तर ठीक आहे, बघू आता जाऊ आपण. कस्टमर येते पिकअप करून त्यांना जाऊ डायरेक्ट आपण सोडू. तर टाईम बघा पहिले 12:36. गाडी 40 किलोमीटर चालली. आपण आहे कात्रज इथे. कस्टमरला केलं ड्रॉप, सॉरी कात्रज आणि स्वारगेटच्या मधामध्ये कस्टमरला थोडं पोळं केलं ड्रॉप. आणि आपली अर्निंग झाली मित्रांनो आज 1036 रुपये सध्या. तर 2 ट्रिप आपण कंप्लीट केले. पहिले आपण आणलं होतं वाघोलीवरून कस्टमरला पिकअप केलं होतं. तुम्हाला सांगितलं होतं पिकअप करायला फेअर किती दाखवते. त्याचे फेअर दिले आपल्याला 695 रुपये काहीतरी. त्यांना सोडलं होतं मी वडगाव बुद्रुक येवलेवाडी तिथे. तिथून 1 तास वेट करून, आणि आपलं ॲक्सिस बँकचं तिथं बँक होतं, ब्रांच होतं, तर थोडं बँकचं काम करून आपण निघालो होतो. तिथून एक ट्रिप भेटली आपल्याला. आता ही जी स्कॉडा स्वारगेट स्कोडा शोरूमला कस्टमर, त्यांची 2 होते ड्रॉप. एक त्यांना मतलब रस्त्यामध्ये यायलाच ते कॅन्सल केलं. आणि ते कस्टमर म्हणत होते की हे जे ड्रॉप आहे ना हे कॅन्सल होईल का. म्हणलं शक्य नाही, म्हणलं हे होणार नाही, म्हणलं राहू द्या, म्हणलं जे आहे ते कंटिन्यू करा म्हणलं. आणि त्याचे पहिले दाखवले आपले 256 रुपये काहीतरी, आणि टोटल दिले आपल्याला 335 रुपये. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सध्या तर 1036 रुपये काहीतरी अर्निंग झाली. 2 ट्रिप आपण कंप्लीट केली आहे. पहिल्या ट्रिपला लागला आपल्याला 1 तास 11 मिनिटं आणि दुसऱ्या ट्रिपला लागलं काहीतरी 25 ते 30 मिनिटं असं काहीतरी लागले. इथं वाकडची वाजते ते पण गेली. तर बघू, एखादी चांगली ट्रिपच घेऊन जाऊ इथून, कारण की स्वारगेट आहे, बस स्टँड पण आहे, जाऊ एखादी चांगली ट्रिपच आपण घेऊन जाऊ इथून. आणि मग जेवण करू आपण. सध्या तर 12 वाजले, 12:30 वाजायला आले. तर ठीक आहे, बघू, जर ट्रिप नाही भेटले तिथे जेवण करून, नाही तर मग दुसरी जागेला जाऊन करू आपण जेवण. तर टाइम बघा पहिले 2:52. गाडी 53 किलोमीटर चालली टोटल. लास्ट वेळा 40 चालली होती काहीतरी. आणि आपण इथं तुम्हाला सांगतो मी कोरेगाव पार्कला कस्टमरला केलं ड्रॉप. म्हणजे असंच मी 2च्या दरम्यानच केलं ड्रॉप. 2 आणि 1:40ला 1:50ला हा 2 वाजताच केलं ड्रॉप. आणि ही आपल्याला एक लागली रेंटल ट्रिप. काश मला वाटलंच होतं काहीतरी पडेल म्हणून. एक रेंटल ट्रिप मस्तपैकी भेटली. 3 तासाची आहे आणि 1300 रुपये काहीतरी दाखवत आहे. ट्रिप एंड केल्यावर बघू आपल्याला किती देतं टोटल. आणि 35 किलोमीटर आहे, 3 तास. आणि ती ज्यांचं लास्ट टायमिंग आहे 4 वाजून आय थिंक 17 मिनिट काहीतरी. आता तर 3 वाजले, अजून 1 तास बाकी आहे. 1 तास 15-20 मिनिटं बाकी आहे. तरी एक त्यांचं मतलब एकच कस्टमर होते पहिले, आणि त्यांना दुसरी जागा एक रेल्वे स्टेशनवरून होतं पिकअप करायला. तिथून दोघांना येऊन इथं सोडलं मी. कुठं आपले जे कोरेगाव पासपोर्ट जे आहे ना, पासपोर्ट वगैरे बनतात तिथं सोडलं. ते बोलले, मी त्यांना विचारलं होतं किती टाइम लागणार. ते बोलले की मी कॉल करतो म्हणून. 2 जण आहे. आणि हे एक्सेल रेंटल बुकिंग केले होते त्यांनी. सध्या तर आपल्याला 1300 रुपये दाखवत होते. आणि बघूया आपल्याला किती फेअर भेटतो ट्रिप एंड केल्यावर. सध्या तर फोन वगैरे काय नाही आलंय. तर फोन वगैरे आलं तर आपण जाऊ त्यांना आणि बघू ते कुठं जातात आणि कुठे किलोमीटर होईल टोटल. ते तुम्हाला मी ट्रिप एंड झाल्यावर तुम्हाला दाखवतो. तर टाइम बघा तुम्ही पहिले, हे बघा तुम्हाला टाइम दाखवतो. 6:21 गाडी टोटल चालली. 86 किलोमीटर. सीएनजी 1 रुपयाचा पण नाही टाकला. आपण आहे सध्या इथं आपण वडगाव शेरीला, परत तिथं झालोय. काल जिथं होतो तिथं झालो होतो. आणि आपली जी ट्रिप होती ना रेंटलची,
त्या ट्रिपनं आपल्याला मिनिमम काहीतरी 1361 रुपये काय दिले, कॅश क्लिक 1526 रुपये काहीतरी होतं. कस्टमरला जे लोकेशन पिकअप केलं होतं त्याच लोकेशनला ड्रॉप केलं. तिथून अर्धा एक तास वेळ वाट पाहिल्याच्या नंतर ना पहिले टाइम बघा तुम्ही 7:49, 8 वाजता आले. 97 किलोमीटर गाडी चालली टोटल. आपण आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर असं विषय झालं, आपण होतो पहिले लास्ट वडगाव सेरीला, तिथून एअरपोर्टला ट्रिप आणलं आणि कस्टमरला ड्रॉप केलं. त्याच्या अगोदर आपण एक ट्रिप केली होती, तुम्हाला 1300 रुपये रेंटल दाखवलं. तर त्याच्यानंतर ना आपल्याला एक ट्रिप पडली होती, कुठली तुम्हाला सांगतो. रेंटल त्यांना सोडलं होतं, मी ड्रॉप केलं. तिथून अर्धा एक तासाच्या वेटच्या नंतर ना मला एक ट्रिप पडली होती, तिथूनच आपली ह्याची वडगाव शिरीची. वडगाव शिरीला त्यांना आणलं. त्यांचे 430 रुपये काहीतरी होते. 430 रुपये आणि 1 तास लागला काहीतरी, आणि त्यांना सोडलं तिथं. आणि तिथून मग वाट बघत मग तरी 20 ते 30 मिनिटं वेट, अर्धा तास वाट पाहिलं मी. त्याच्यानंतर ना आपल्याला एक रॅपिडोमध्ये पडली होती, आणि रॅपिडोचा कस्टमर असं म्हणत होता की मीटरच्या हिशोबाने जाणार की असंच जाणार. म्हणलं तर जायचं असेल तर म्हणलं मीटरच्या हिशोबाने, ते असं बोलला ते. आणि त्याची रावेची होती, आणि कस्टमरला मी सांगितलं एवढे पैसे होईल. कस्टमर बोलले की नाही होणार म्हणून. त्याच्यानंतर ना आपल्याला तिथून एक ट्रिप पडली होती आपल्याला उबरची. उबरमध्ये आपल्याला ही पडली होती इथली आपली काय म्हणतात त्याला, एअरपोर्टची ट्रिप पडली. 770 रुपये काहीतरी दाखवत होते, आणि एक्सेल होतं. आणि खूप चांगली गोष्ट झाली आपल्याला, त्याच्यामध्ये दिवसभराची अर्निंग निघाली आपली, काही प्रॉब्लेम नाही. कस्टमरला येऊन ड्रॉप केलं. सध्या तर अर्निंग चांगली झाली. तर तुम्हाला बघतो आता, जर ट्रिप भेटली तर ठीक, कारण की जे आपण सकाळी ट्रिप सोडलं होतं ना त्यांना पण वाघोलीला परत सोडायचं म्हणते. आणि जर आपल्याला एखादी ट्रिप भेटली तिकडची येवलेवाडी वगैरेची तर आपण तिथं जाऊ. जर नाही भेटली तर आपण सरळ घरी नको माझ्या हिशोबाने, कारण की उद्या आपल्याला जायचंय लोणावळ्याला. लोणावळ्याची आपल्याला प्रायव्हेट ट्रिप भेटली आहे एक. तर मित्र होतं, मित्रांनी ग्रुपमध्ये मित्र होतं, मित्रांनी ती ट्रिप दिली. तर ठीक आहे, बघू आता ते तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने अगून कन्फर्म करून. कस्टमर काय म्हणते, त्यांचे लोकेशन वगैरे बोलणं वगैरे झालंय सगळं, एवढे पैसे होईल म्हणून, एवढं टोल लागतो म्हणून. सकाळी किती वाजता पिकअप करायचे जमलं तर उद्याचा पण ब्लॉग येईल लोणावळा फिरायचं. तुम्हाला जर कुठं जायचं तर मी पण तुम्हाला दाखवतो. तर सध्या तर एवढंच अपडेट देतो. तर बघू आता घरीच्या रूटनं जायचंय, कारण की CNG पण 2 कांडीच राहिले, आणि आपण CNG पण फिल नाही केला होता. सकाळी जायचं लवकर 5 वाजता उठून, तर जमलं तर आता डायरेक्ट घरीच नको. आणि घरी जर गेल्यावर तुम्हाला सांगतो मी किती अर्निंग झाली, CNG किती लागला आपल्याला टोटल, आणि किती किलोमीटर गाडी चालली. आज नक्की सांगणार घरी गेल्यावरच, कारण की काल तर नाही सांगू शकलो, कारण की काल विसरलो तो. तर ठीक आहे, चाललो आता मी घरी इथून. तर मित्रांनो, आपण काल रात्रीच घरी आलो होतो. आज सकाळ झाले, आणि आपल्याला लोणावळ्याची ट्रिप आहे उद्याची, मतलब आजचीच आहे. तर मी हे आज व्हिडिओ बनवतो, कालचं ट्रिप एंड नाही केली त्याच्यामुळं. आणि कस्टमरच्या लोकेशनला चाललो होतो मी. आणि आपल्याला काल इन्कम झाली होती 3516 रुपये काहीतरी, आणि आपल्याला CNG बसलं होतं एक टाकी 600 रुपयाचं काहीतरी. येता नेहमी फील केलं होतं, बघा बघून घ्या तुम्ही. रात्री फील केलं होतं, एवढी कांडी राहिली, मतलब 2 कांडी उतरली CNG. एक कांडी तर ऑलरेडीच कमी होती, त्याच्यानंतर एक कांडी उतरली, आणि 600 रुपयाचं CNG लागला मित्रांनो. आपल्याला 3500 रुपयाची इन्कम झाली. तर चांगली झालं एखादं होतं. आणि जर एक ट्रिप भेटली असती ना आपल्याला अजून कुठली तरी, तर 4500 रुपयेपर्यंत टार्गेट आपलं कंप्लीट झालं असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. आणि उद्याचं लोणावळ्याचा ब्लॉग नक्की बघा मित्रांनो, कारण की तिथले जे व्ह्यू आहे ना तुम्हाला दाखवतो मी. कुठला बुस्सी डॅम, कुठला टायगर पॉईंट, कुठला आपलं हे जे ब्रिज आहे ना ते कुठलं आहे ते तुम्हाला सगळं दाखवतो. आणि मित्रांनो, कधी पण लोणावळा जर चाललो ना तर ओल्ड हायवेने जायचंय, कारण की जी टोल असतो ना ते खूप फरक असतो, तुम्हाला सांगतो मी उद्याच्या व्हिडिओमध्ये, मतलब आजच्याच व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आजच आणि लोणावळ्याच्या ब्लॉगमध्ये.